नमस्कार, मी प्रियांका नागने आपल्या मराठी जॉब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आपण आज नवीन जॉब अपडेट बघणार आहोत. पुणे महानगरपालिका यांच्यातर्फे ही जॉब अपडेट आलेली आहे. आपण पूर्णपणे माहिती बघणार आहोत. त्याच्यामध्ये एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे, जॉब संदर्भात पूर्ण माहिती बघणार आहोत. PDF आहे माझ्याकडे, ते पुन्हा पूर्ण बघून घेऊयात. वेतन किती भेटणार आहे, अर्जाची फी किती आहे, नोकरीचे प्रकार कोणता असणार आहे, तुम्ही कोण अर्ज करू शकता, त्यानंतर इथे वयोमर्यादा काय आहे हे पूर्ण आपण इथे डिस्कस करणार आहोत. पूर्ण माहिती बघा, पूर्ण व्हिडिओ बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती भेटेल. अर्धवट माहिती भेटणार नाही. फॉर्म कसा भरायचा आहे, कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आहे का, फिक्स बेसिस कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर जॉब आहे का, हे परमनंट जॉब आहे, हे पण पूर्णपणे मी सांगणार आहे. सो इथे पुणे महानगरपालिका यांच्याकडून समाज विकास विभाग हे काही पदांसाठी इथे जॉब निघालेले आहेत. वयोमर्यादा म्हटलं तर तुम्ही 18 असेल कमीत कमी तरी सुद्धा चालणार आहे. 18 ते 58 वर्षापर्यंत ही वयोमर्यादा आहे. आपण पूर्णपणे माहिती बघून घेऊया. त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. सो इथे PDF आहे माझ्याकडे. आजपासून फॉर्म भरण्यास सुरुवात झालेली आहे. 14/12/2023 म्हणजे 14 डिसेंबर 2023 पासून फॉर्म भरण्यास सुरुवात झालेली आहे. इथे ऑफलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे आणि 26/12/2023 लास्ट डेट असणार आहे. सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. इथे ॲड्रेस सुद्धा दिलेला आहे. तुम्ही आवश्यक जे कागदपत्र आहे त्याची प्रतिसह सादर करावेत हे सांगितलेलं आहे. इथे जे आपण जॉब डिटेल्स आहेत पूर्णपणे बघून घेऊयात. पुणे नगरपालिका जाहिरात प्रकटन झालेलं आहे. समाज विकास विभाग यांच्याकडून प्रशिक्षण केंद्रातील खालील पदांवर 6 महिने मुदतीकरता एकवट मानधन तत्वावर असे बॅच इथे द्यायचं आहे. म्हणजेच काही इथे 6 महिने कॉन्ट्रॅक्ट बेसिससाठी इथे जॉब अपडेट आलेले आहे. पदाचे नाव दिलेलं आहे. फोटोग्राफी आहे, व्हिडिओ शूटिंग व फोटो लॅमिनेशन, ॲडव्हान्स कोर्स कलर फोटोग्राफी व कलर प्रोसेसिंग, डिजिटल फोटोग्राफी प्रशिक्षक. त्यानंतर सेकंड पद आहे वायरिंग, मोटर रिवाइंडिंग व विद्युत उपकरण दुरुस्ती प्रशिक्षक. फ्रिज AC दुरुस्ती पाहिजे आहे त्याच्यासाठी आहे. मोबाईल दुरुस्ती प्रशिक्षक आहे. हे सगळे टीचर्स तुम्हाला पाहिजे आहेत. फॅशन डिझायनिंग ज्यांना येत असेल ते अप्लाय करू शकता. एम्ब्रॉयडरी प्रशिक्षक आहे, ब्युटी पार्लर आहे, दुचाकी वाहन आहे, दुचाकी वाहन दुरुस्ती प्रशिक्षक वर्ग सहाय्यक आहे, चारचाकी वाहन आहे, चारचाकी वाहन दुरुस्ती प्रशिक्षण वर्ग सहाय्यक आहे, कम्प्युटर टायपिंग आहे. त्यानंतर इंग्रजी संभाषण कला प्रशिक्षक आहे, जेंट्स पार्लर आहे, संगणक हार्डवेअर लिनक्स येत असेल, तुम्हाला रेड हॅट आता असेल तर तुम्ही नक्कीच इथे अप्लाय करू शकता. बेसिक जे MSc टॅली, DTPC, CPP जे प्रशिक्षक आहे ते सुद्धा लागणार आहेत. शिलाई मशीन आहे. एकूण 22 पदांसाठी इथं आहे बघा. शिलाई मशीन, त्याच्यानंतर एम्ब्रॉयडरी मशीन जे तुम्ही दुरुस्ती करता त्यांच्यासाठी आहे. त्यानंतर प्रशिक्षण केंद्र, समन्वयक आहे, प्रकल्प आहे. हे पूर्णपणे असे जागा निघालेल्या आहेत. तुम्ही ते बघू शकता. प्रत्येकी 1, 2, 3 असे वेगवेगळे पद निघालेले आहेत, जागा निघालेल्या आहेत. तुम्ही बघू शकता. वरील पदांवरील नेमणूक शैक्षणिक पात्रता व शासकीय निमशासकीय विभागाकडे काम केल्याचा अनुभव तुम्हाला पाहिजे आहे. म्हणजे इथे जे अनुभव असणार आहे ते नक्कीच अप्लाय करू शकणार आहात. इथे अनुभवी उमेदवार पात्र आहे. जेंडर एलिजिबिलिटी मेल असो फिमेल असो तुम्ही नक्कीच फॉर्म भरू शकता. अर्ज पद्धती ऑफलाईन आहे. तुम्हाला कमीत कमी 15,000 ते 40,000 पर्यंत सॅलरी भेटून जाणार आहे. इथे सांगितलेलं आहे बघा 18 वर्ष आहे किमान आणि कमाल इथे 58 वर्ष सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर इथे शैक्षणिक अर्हता सांगितलेला आहे. अनुभव किती वर्षाचा पाहिजे आहे ते सांगितलेलं आहे. तुम्ही ते नक्कीच बघू शकता. त्यानंतर इथे जी जॉब लोकेशन आहे ते पुणे आहे. तुम्ही बघू शकता. पुणे समाज विकास विभाग पुणे महानगरपालिका यांच्यातर्फे जॉब अपडेट आलेली आहे. कंत्राटी नोकरी आहे. त्यानंतर इथे महाराष्ट्रातील कोणतेही उमेदवार असू ते नक्कीच इथे ॲप्लिकेशन करू शकता. ही PDFची लिंक मी तुम्हाला देणार आहे. तुम्ही चेक करून घेऊ शकता. एकदा तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन नक्कीच हे चेक करून घेऊ शकता. नोप आणि PDF आहे. त्याच्यानंतर इथे मार्क दिलेला आहे तो तुम्ही डिवाइड केलेला आहे ते बघू शकता. विशेष श्रेणी, प्रथम श्रेणी, द्वितीय श्रेणी हे तुम्ही दिलेलं आहे. गुण बघा 0 ते 1 वर्षापर्यंत जे अनुभव असेल तर त्यांच्यासाठी आहे. 5 वर्षापर्यंत अनुभव असेल 5 वर्ष पुढे ते 10 वर्षापर्यंत हे सांगितलेलं आहे. त्यानंतर इथे तुम्हाला प्रशिक्षण केंद्र कार्यालयीन सहाय्यक व पदाकरिता जे गुण दिलेले आहेत त्यांचे सध्या त्याच्यानुसार सुद्धा मार्क देणार आहे. तुमच्याकडे कम्प्युटरचं नॉलेज पाहिजे आहे, कम्प्युटर टायपिंग येत असेल तर वेल अँड गुड. तुम्हाला त्यासाठी सुद्धा इथे जॉब एलिजिबिलिटी आहे. असे बरेचसे पदं आहेत. हे तुम्हाला जे फॉर्म आहे ऑफलाईन पद्धतीने भरायचं, इथे पूर्ण माहिती भरायचं आहे. तुम्हाला पदाचे नाव कोणतं आहे, तुमचं जे अर्जदाराचे संपूर्ण नाव, आडनाव पहिल्यांदा द्यायचं आहे, पत्ता, मोबाईल क्रमांक, जन्मदिनांक, धर्म, जात हे पूर्ण माहिती भरून हे अटॅच करून तुम्हाला या PDF मध्ये तुम्हाला
हे सुद्धा ॲड्रेससुद्धा मेन्शन केलेला आहे, तुम्ही एकदा चेक करून घ्यायचं आहे. काही जरी अडचण असेल, समजलं नसेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा, मी नक्कीच तुम्हाला रिप्लाय देणार आहे. आपला जर व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. पुणे जिल्ह्यातून जॉब अपडेट आलेली आहे, नक्कीच शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. थँक्यू.